श्री शिवाय नमस्तुभ्यम. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. अर्चना संदीप ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी पशुपतीनाथ महाराजांच्या व्रताचा तिसरा सोमवार सकाळची पूजाविधी मी कशाप्रकारे करून आले आहे त्याचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. त्यासाठी मी हे सर्व सामग्री पशुपतीनाथ व्रतामध्ये लागते, त्यासाठी मी ही सर्व सामग्री साहित्य घेतले आहे. माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सर्व सामग्रीचं माहिती देणार आहे. सर्व सामग्री घेऊन मी घरातली देवपूजा केली. नंतर मी महादेवाच्या मंदिरामध्ये आले. इथे आमची मेन पिंड आहे गाभाऱ्यातील. येथे पशुपतीनाथ व्रताचे पूजाविधी आतल्या गाभाऱ्यातल्या पिंडीमध्ये होत नाही, तिथे फक्त दर्शन घ्यायचे असते. म्हणून तिथले अगोदर दर्शन घेतले, कारण की आपल्याला जे पशुपतीनाथ व्रताचे पूजा करणार आहोत तो एकाच पिंडीची करायची आहे, वेगवेगळ्या पिंडीची पूजा करायची नाही. त्याच्यामुळे फक्त इथे दर्शनासाठीच उभा आहे. म्हणून अगोदर मेन पिंडीचे दर्शन घेऊन पार्वती मातेचे दर्शन घेतले व नंतर मी जेथे पशुपतीनाथ व्रताची पूजा करते ज्या पिंडीची तिथे पूजेसाठी गेले. तिथली साफसफाई करून घेतली अगोदर. नंतर अशोक सुंदरी व गणपती बाप्पांचे जलाभिषेक केला. नंतर महादेवाच्या पिंडीचा जलाभिषेक करून नंतर पंचामृताने अभिषेक केला. विधी व सर्व पूजाविधी करून घेतले. छानपैकी पंचामृताने अभिषेक करून घेतल्यानंतर परत जलाभिषेक करून पिंड स्वच्छ करून घेतली. जलाभिषेक पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर मी महादेवाच्या पिंडीचा शृंगार करण्यासाठी घेतला. नंतर स्वच्छ झाल्यानंतर अत्तर लावून पिंड पूर्ण सुगंधित करून घेतली व नंतर बाकीचा शृंगार चालू केला. मी अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीचा शृंगार केला. पशुपतीनाथ महाराजांच्या व्रतामध्ये सर्व सामग्री आपल्याला लागत पाहिजे असते. आपली जी थाळी सकाळची आहे ती संध्याकाळी आपल्याला घेऊन जायची आहे. फक्त त्यात 6 कणकीचे दिवे व आपल्या गोड प्रसाद कोणताही असो, चुरमाचा असो, शिरा असो, गव्हाचा पिठाचा हलवा असो, भात असो, कोणताही प्रसाद त्याचे मंदिरामध्ये गेल्यानंतर 3 हिस्से करायचे व 2 हिस्से महादेवाच्या पिंडीत अर्पित करायचे व 1 हिस्सा आपल्या घरी घेऊन आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा तो हिस्सा आपण खायचा. जेवणाअगोदर दिवसभर खारट तिखट खायचे नाही. मी फळाहार करूनच दिवसभर उपवास करते. नंतर संध्याकाळी जेवण करते तिखटाचं खारटाचं. तुम्ही अशा प्रकारेच पशुपतीनाथ व्रताची पूजाविधी करा. सर्व शृंगार केल्यानंतर फुले समर्पित केले व श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने मी 108 बेलपत्र महादेवास अर्पित केले. जो आपण एक सकाळचा कणकीचा दिवा घेऊन जातो तो इथे प्रज्वलित करायचा. सकाळचा एकच दिवा असतो, संध्याकाळी 6 कणकीचे दिवे असतात. तिथे 5 प्रज्वलित करायचे व संध्याकाळी 1 घरी घेऊन आपल्या घराच्या उजव्या साईडला तो प्रज्वलित करायचा. विड्याचे पानही विड्याचा पानाचा विडा ठेवायचा. चिल्लरही ठेवायची, कारण की पशुपतीनाथ व्रतामध्ये आपल्याला पैसेही तिथे दान करायचे आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने मी सर्व पूजाविधी केले व छानपैकी माझी सकाळची पूजा झाली.
सकाळच्या पूजेमध्ये खूप छान व प्रसन्न वाटत होते. खूप मनमोहक अशी पिंड दिसत होती. पूजेनंतर मी पशुपती व्रतामध्ये काय काय सामग्री लागते याचा व्हिडिओ मी संध्याकाळच्या व्लॉगमध्ये घेऊन येणार आहे. तुम्ही नक्कीच तोही व्हिडिओ पहा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर नसेल केले तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अशा प्रकारे माझी सकाळची पूजाविधी संपन्न झाली. नंतर आम्ही मंदिरामधील बाकीच्या देवी देवतांचे दर्शन घेतले. पशुपतीनाथ महाराजांची आरती करून माझी पूजाविधी संपन्न झाली. अशा प्रकारे माझा पशुपतीनाथ व्रताचा 3रा सोमवार संपन्न झाला. तुम्ही हे व्रत करून तुमचे मनोकामना कोणते असतील ते नक्कीच पूर्ण होतील. महाराजांकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करा. तुमचेही इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जय पशुपतीनाथ महाराजांची.